नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 23 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना स्पॉटलाईट रायटिंग forum@gmail.comच्या एक्सरसाइजमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी IAS मेन्स करता GS प्लस एसे आणि MPSC मेन्स एसेमध्ये इंग्लिश मराठी आणि इंग्लिश प्लस मराठी असे 3 मॉड्यूल्स आहेत। याचे जे जुने पेपर्स आहेत तर ते आपल्या स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या टेलिग्राम ग्रुपवर मी अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही तिथं बघू शकता, प्रश्न किंवा लिहून बघायचा प्रयत्न करू शकता। तर आजची आपली पहिली जी न्यूज आहे ती नाग क्षेपणास्त्र संबंधीची आहे। नाग क्षेपणास्त्र जे आहे हे 3rd जनरेशन क्षेपणास्त्र आहे आणि नाग क्षेपणास्त्र याच्या सर्व ज्या चाचण्या आहेत, फायनल ट्रायल जी आहे ती सक्सेसफुली वर्क झालेली आहे आणि आता त्याचा प्रोडक्शनचा टप्पा किंवा उत्पादनाचा टप्पा सुरू होणार आहे। नाग क्षेपणास्त्र हे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे, इंडिजिनियस आहे आणि संरक्षण मंत्रालयाचा जो एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP, त्याचा तो भाग आहे। नाग क्षेपणास्त्र जे आहे ते DRDOने विकसित केलेलं आहे आणि त्याची 3 वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायची MCQ करता। एक म्हणजे हे 3rd जनरेशन आहे, फायर अँड फॉरगट आहे, अँटी टँक गायडेड मिसाईल आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ना, अँटी टँक म्हणजे जो टँक असतो त्याला सोडायचं ते अँटी टँक गायडेड मिसाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 3rd जनरेशन आणि फायर फॉरगट। आता हे फायर फॉरगट आपण याच्या आधी एक बघितलं होतं, ते कुठलं होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्व प्रकारच्या हवामानामध्ये हे वर्क करतं, रात्रंदिवस वर्क करतं, म्हणजे 24/7 ज्याला म्हणू शकता तुम्ही। तर त्या सर्व याच्यात हवामान कसंही असू देत, रात्र असू देत, दिवस असू दे। याची मारक क्षमता जी आहे ती अधिकतम 4 किलोमीटर, न्यूनतम 500 मीटर आहे। जमिनीवरून आणि हवेतून दोघी ठिकाणून सोडलं जाऊ शकतं। जमिनीवरून जे सोडलं जातं नाग क्षेपणास्त्र त्याच्यासाठी नाग मिसाईल कॅरियर नामिका याच्याद्वारे ते सोडलं जातं। हवेतून जे आहे तर हेलिकॉप्टरमधूनही क्षेपणास्त्र सोडलं जाऊ शकतं। याच्यासाठी हेलिकॉप्टर लॉन्च्ड नाग म्हणजे हेलिना हे वर्जन आहे। सो नामिका जमिनीवरून, हेलिका हेलिकॉप्टर हवेतून, ध्रुव हे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर याच्यातूनही तुम्ही लॉन्च करू शकता आणि रुद्र हे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर प्लस युद्ध अटॅक हेलिकॉप्टर आहे, तिच्यातूनही लॉन्च करू शकता। आपण वर जे बघितलं होतं की इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याच्या अंतर्गत नाग क्षेपणास्त्र जे आहे ते विकसित झालेलं आहे। सो हा इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो होता तो 1983 ते 2012, 1983 ते 2012 एवढा त्याचा कालावधी होता आणि याच्यामध्ये आपण अग्नी, आकाश, त्रिशूल, पृथ्वी आणि नाग तर या 5 क्षेपणास्त्रांचा विकास केलेला आहे। अँड इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तर याच्याशी खूप महत्त्वाची एक व्यक्ती जोडली गेलेली आहे, ते म्हणजे आपले APJ अब्दुल कलाम सर। तर ते याच्याशी जोडले गेलेले आहेत, तर तेही एक लक्षात ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या गोष्टी वर्क झालेल्या आहेत। त्याच्यानंतर तुमच्यासमोर ही युद्धनौका आहे। या युद्धनौकेचं नाव जे आहे ते INS कवरत्ती, INS कवरत्ती। आता कवरत्ती हे जे आहे तर कवरत्ती हे लक्षद्वीप बेटं जी आहे त्याची राजधानी कवरत्ती, कवरत्ती बेटावरून हे नाव आहे आणि एकंदरीतच हा जो आहे की प्रोजेक्ट 28 असं याचं नाव आहे। या प्रोजेक्ट 28 अंतर्गत 4 युद्धनौका निर्माण केलेल्या आहेत इंडिजिनियसली। त्या सर्व 4 युद्धनौकांना लक्षद्वीप बेटं जी आहेत त्यांचीच नावं दिलेली आहेत। तर बघूयात कवरत्तीची वैशिष्ट्य आणि बाकीच्या इतर ज्या काही प्रोजेक्ट 28 मधल्या आहेत त्या युद्धनौका। INS कवरत्ती जे आहे त्याचं भारतीय नौदलामध्ये दाखल झालेलं आहे ते 22 ऑक्टोबर 2020 रोजी। INS कवरत्ती ही जी आहे ती स्वदेशी बनावटीची अँटी सबमरीन वॉरफेअर आहे। ओके, INS कवरत्ती ही युद्धनौका जी आहे ती प्रोजेक्ट 28 कामोर्ता क्लास याच्यातली 4थी आणि शेवटची युद्धनौका आहे। म्हणजे प्रोजेक्ट 28मध्ये 4 युद्धनौका आहेत, तिच्यातली शेवटची ही आहे। लक्षद्वीपच्या राजधानी कवरत्तीवरून हे नाव देण्यात आलेलं आहे। भारताच्या उत्पादन झालेल्या उच्च प्रतीच्या DMR 249A या स्टीलचा वापर या युद्धनौका बनवताना केलेला आहे। तर हे MCQ साठी महत्त्वाचं आहे। DMR 249A हे उच्च प्रतीचं हाय ग्रेडेड स्टील आहे, भारतात उत्पादन झालेलं, त्याचा वापर याच्यासाठी झालेला आहे।
आता प्रोजेक्ट 28 काय प्रकरण आहे? प्रोजेक्ट 28 अंतर्गत 4 अँटी सबमरीन वॉरशिप्स बनवल्या गेल्या. या कुणी बनवल्या? तर कोलकातामधलं गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स आहे, ही कंपनी आहे, हिने बनवलेलं आहे आणि स्वदेशी बनावटीचं आहे, 100% आपण बनवलेलं आहे, इंडिजिनियस. प्रोजेक्ट 28चा उद्देश काय आहे की भारतात युद्धनौका निर्माण करण्याचा उद्योगाचा विकास व्हावा आणि स्थानिकांना प्रोत्साहन मिळावं. लोकलायझेशन पण झालं पाहिजे आणि युद्धनौकांसाठीचा जो काही आहे ना उद्योग आहे तर त्याला चालना मिळाली पाहिजे. हे का गरजेचं आहे? आता आपण एक दुसरा पण आर्टिकल आहे द हिंदूचं, ते बघणार आहोत की जे कोविड-19शी रिलेटेड आहे. कोविड-19चे काही सकारात्मक परिणामसुद्धा आहेत. तिच्यातला एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे काय की भारतातल्या ज्या काही रिसर्च इन्स्टिट्यूट होत्या, मग त्या मेडिकल सायन्समधल्या असतील किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर ह्या सर्व याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर स्कोप मिळालेला आहे आणि जे काही टेस्ट किट असतील किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तिच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस ती जी परिस्थिती आहे ती फक्त निगेटिव्ह असेल असं नाही, त्याचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट पण आपण समजून घेणं अपेक्षित आहे. 4 युद्धनौका कुठल्या कुठल्या आहेत तर हिच्यामध्ये INS कामोर्ता, INS कदमत्त, INS किल्तन, INS कवरत्ती, तर या 4 आहेत. युद्धनौकांची नावं जर तुम्ही बघितली तर लक्षद्वीप बेटांच्या नावावरून ही दिलेली आहेत. आणि नौदलात दाखल होण्याचा क्रम बघा. सगळ्यात आधी INS कामोर्ता 2014, INS कदमत्त 2016, INS किल्तन 2017 आणि INS कवरत्ती आता 2020. तर या 4च्या 4 नौदलात दाखल झालेल्या आहेत. आता परदेशी नागरिकांना भारतात येण्यास आपण मुभा दिलेली आहे. फक्त म्हणजे व्हिसा निर्बंध शिथिल केले, पण पर्यटकांसाठी दारे मात्र बंदच आहे. म्हणजे टुरिझम हा जो आस्पेक्ट आहे अजून, तर तो अजूनसुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर जे काही पर्यटन क्षेत्र आहेत किंवा तिथली जी लोकं आहेत, स्थानिक लोकं आहेत, त्यांचा जो बिझनेस होता त्या सगळ्या गोष्टी अजूनही ठप्प आहेत, है ना. कारण एक गोष्ट ही नंबर ऑफ गोष्टींशी जोडली गेलेली असते. हे पर्यटनाच्या याच्यात तर तुम्ही बघितलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. जसं ट्रान्सपोर्ट आहे, मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपोर्ट जे काही चालतं अशा ठिकाणी त्याला तिच्यावर निर्भर असणारी लोकं, तिथं छोटी छोटी शॉप्स असतील त्याच्यावर निर्भर असणारी लोकं, किंवा तिथं जे काही गाईड असतात तर त्या गाईडचं इन्कम हेच असतं की हे लोक येणार मग त्यांना तो दाखवायला घेऊन जाणार वगैरे वगैरे. तर पर्यटन क्षेत्र जे आहे ते सुद्धा पर्यटकांसाठी अजून व्हिसाचे निर्बंध असणारच आहेत. फक्त मग आता हे बाकीच्या लोकांना का आपण येऊ देतोय, तर मग हिच्यामध्ये जे आहे की व्यापारी भेट, परिषदा असतील, नोकरी, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय उपचार, या सगळ्या गोष्टींसाठी आता तुम्हाला प्रवास करता येईल. मोफत लशीचं वचन. आता इलेक्शन आहे बिहारमध्ये, है ना. आता आपण सगळं फुकट वाटणार आहोत, तिच्यात लसीचं हे केलेलं आहे. म्हणजे आपले भारतीय राजकारणी आणि म्हणजे है ना, तुम्ही जर अंग्रेज चित्रपट बघितला असेल ते हैदराबादी, है ना, तिच्यातला जो सलीम फेकू आहे त्याच्या पुढचे व्हर्जन म्हणजे ही लोक आहेत सगळी. अजून लस बनण्याचे कुठलेही खूप प्रॉपर आपल्याकडे हे नाहीत आणि यांनी फुकट लस वाचण्याचं वचन दिलेलं आहे. हा मुद्दा याच्यासाठीच आपल्याला इलेक्शन संबंधी तुम्हाला एसे विचारला जाऊ शकतो. इलेक्शन संबंधी तुम्हाला एकंदरीतच UPSC वाल्यांना GSमध्ये पण प्रश्न येतो, इलेक्शन रिफॉर्म्स आणि त्या सगळ्या गोष्टी, किंवा वोटिंग बिहेवियर तुम्हाला विचारलं जातं की लोक कुणाला मतदान करतात, त्याच्यासाठी कुठले घटक महत्त्वाचे असतात. तर हा पण एक महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिहारच्या याच्यामुळे वेगवेगळ्या भाषणांमधून त्यांचे जे हे आहेत, मग आता हे BJPने मॅनिफेस्टो दिला, मग तमिळनाडू सरकारने पण तशी घोषणा केली आहे बघा. इकडं तमिळनाडूमधला अण्णाद्रमुकचे नेते जे आहेत आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पण करोना लस मोफत दिली जाईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे दुसरीकडे पण हे मॉडेल जे आहे ते इम्प्लिमेंट केलं जातं आहे की मोफत लस देणार. तर ह्या अशा पद्धतीने गोष्टी होणं अपेक्षित नाही आहे. TRP बघा, TRP जे आहे की याच्यामध्ये टार्गेटेड किंवा टेलिव्हिजन, तर ते दोघी शब्द वापरले जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट होत्या TRPच्या फुल फॉर्मबद्दल. TRPचा प्रश्न GSमध्येही विचारला होता UPSCच्या टेस्टमध्ये मी. आता बघा की हा TRP जो आहे, TRP वाढल्यानंतर काय होतं ना, एखादी जी वाहिनी असते त्या वाहिनीला काय मिळतं तर त्यांना मोठ्या प्रमाणावर कोट्यवधीचा ॲडव्हर्टाइजमेंट मिळतात. आता एक केस अशी आहे की वाहिनी सुरू होण्याच्या आधीच त्यांच्याकडे कोट्यवधीच्या उलाढाली सुरू झालेल्या आहे. म्हणजे ती वाहिनी अस्तित्वात यायची आहे अजून. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की न्यूज नेशन नावाची वाहिनी आहे, महा मूव्हीज आहे, त्याच्यानंतर इकडं ते रिपब्लिक आहे, हा ना. रिपब्लिकला न्यायालयाने सुद्धा सुनावलेलं आहे की शोध पत्रकारिता काय असते बाबा. तुम्ही लोकांना विचारणार का आत्महत्या आहे की मर्डर आहे, शोध पत्रकारिता तुम्हाला कळते का. उच्च न्यायालयाने प्रश्न विचारलेला आहे रिपब्लिकला.
तर हे सगळे जे काही मुद्दे आहेत आणि एकंदरीतच आपली व्यवस्था तुमच्या समोर आहे कशा पद्धतीने वर्क करते. TRPचं गणित असं आहे की TRP काय असतो ना, की किती जास्तीत जास्त वेळ ती वाहिनी लोक बघतात आणि जास्त लोक जर जास्त वेळासाठी एखादी वाहिनी बघत असतील तर त्या वाहिनीला मग जास्तीच्या ॲडव्हर्टाइजमेंट मिळतात आणि तिच्यातून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतो आणि त्याच्यामुळे TRP मॅन्युप्युलेशनचा जो इश्यू आहे तो वाढत जातो. आता मुद्दा असा येतो याच्यामध्ये जे आता सध्या चालू आहे की बार्क नावाची जी संस्था आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे की गव्हर्नमेंटचं याच्यात रेग्युलेशन असावं का. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रेग्युलेशन असलं तर चांगली बाब आहे, पण ते बॅलन्स्ड असलं पाहिजे. कम्प्लिटली गव्हर्नमेंटला देणं, कारण तिथेही भ्रष्टाचार आहे की गव्हर्नमेंटची यंत्रणा खूप काही ट्रान्सपरंट आहे असंही आहे, अशाही गोष्टी नाही आहेत. सगळीकडं माणसं काम करतात, माणसं काम करणार तिथं गडबड होणार आणि त्याच्याकरता तुम्हाला तो बॅलन्स मेंटेन करणं फार गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि TRP सध्या खूप चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. महिलांचं सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी बांधील आहोत सुरक्षितेकरता अशी पंतप्रधानांनी ग्वाही दिलेली आहे. आणि जे काही नवरात्र सुरू झालेली आहे त्याच्यासाठी त्यांनी देशाला दुर्गादेवीचं स्मरण करून संबोधन केलेलं आहे देशाचं. आणि मग याच्यामध्ये त्यांनी जे आहे की ना दुर्गादेवी शक्तीचं प्रतीक आहे ना, हातरा चालू आहे. 22 कोटी महिलांसाठी आपण जनधन खाती उघडलेली आहेत. मुद्रा योजनात त्यांना कर्ज देतो आपण. बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत आपण त्यांच्यासाठी ना व्यवस्था करून देतो, शिका तुम्ही. सशस्त्र दलामध्ये आपण स्थायी नियुक्ती दिलेल्या आहेत. 12 ते 26 आठवड्यापर्यंतची मातृत्व रजा आपण दिलेली आहे ना. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येत असतात, पण ह्या स्कीम्स वगैरे ह्या तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. ह्या तुम्हाला लिहिता येतात. एसे असेल, GSचा प्रश्न असेल आणि एकंदरच MCQमध्ये सुद्धा. तर महिलांसंबंधीच्या योजना, लहान ना बालकांसंबंधीच्या योजना, तर ह्या प्रॉमिनंटली विचारल्या जातात. तर तेवढ्या एक लक्षात ठेवा. स्मार्टफोनची विक्री जी आहे तर ती विक्रमी 5 कोटीवर गेलेली आहे ना. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय चीनच्या कंपन्या आहेत. मग हा पण एक स्कोप आहे की भारतीय कंपन्यांनी स्मार्टफोनच्या याच्यामध्ये काम करणं अपेक्षित आहे, कारण हा खूप महत्त्वाचा एक बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते. आणि याच्यामध्ये जो डॉमिनन्स आहे जगभरामध्ये भारतात तर तो चीनी कंपन्यांचा आहे. म्हणजे एकीकडं चीनवर जो काही आपला सीमावाद चालू आहे तो सीमावाद पेटला की आपण लगेच सुरू करतो की बाबा नाही चीनी नको आपल्याला. ह्या सगळ्या याच्यामध्ये एक आहे की भारतीय कंपन्यांनी तसे प्रोडक्ट्स उपलब्ध जर करून दिले तर नक्कीच है ना तो भारतीय लोकांना पण फायदा होईल, कंपन्यांना होईल. लोकायुक्त न्यूजमध्ये बघा आज लोकपाल लोकायुक्तचं लेक्चर आपलं झालेलं आहे पॉलिटिक्सचं, तुम्ही बघा तिच्या याच्यामध्ये. आणि हे ओडिसाच्या MLAs आणि त्यांच्या संबंधीचा इश्यू आहे सगळा, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. न्यूजमध्ये जर लोकायुक्त आलं असेल तर तुम्ही लोकायुक्त बघितलं पाहिजे. आणि लोकपाल जे आहे ते सेंट्रलला आहे, तर मग लोकायुक्त कुठं आहे तर ते राज्यांमध्ये आहे. लोकायुक्त लोकपालचं लेक्चर आपलं पॉलिटिक्सच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल, तर तिथून तुम्ही ते बघा. आणि त्याच्या संबंधी सगळ्यात पहिला लोकायुक्त नियुक्त करणारं राज्य कुठलं तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा, पाकिस्तानमध्ये अनरेस्ट आहे. पाकिस्तानमधला जो सिंध प्रोव्हिन्स आहे, या सिंध प्रोव्हिन्समध्ये काय झालेलं आहे की 11 ज्या काही विरोधी पक्ष होते इथले राजकीय पक्ष ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी जे गव्हर्नमेंट आहे आताचं ते गव्हर्नमेंट म्हणजे आताच्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जे आहे तर प्राईम मिनिस्टर आणि बाकीच्यांच्या अगेन्स्ट मग एक निषेध आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. 2 त्यांचे गव्हर्नमेंटवर जे आहे की इम्रान खान गव्हर्नमेंटवर आरोप. कुठले आरोप आहेत तर एक ते म्हणजे की फेल्युअर ॲट गव्हर्नन्स, प्रशासनामध्ये तुम्ही फेल झालेला आहात. आणि मिलिटरीज पपेट, तर ह्या 2 गोष्टी आहेत की तुम्ही मिलिटरीच्या हातातलं बाहुलं आहात आणि गव्हर्नन्समध्ये तुम्ही फेल झालेला आहात. आणि याच्यासाठी या 2 आरोपांना घेऊन 11 पक्ष त्याच्या अगेन्स्ट. पाकिस्तानमधली परिस्थिती जी आहे ती खूप काही चांगली नक्कीच नसते. फक्त एक असतं की आपला शेजारी देश जो आहे तो शेजारी देश जर शांत असला तर आपल्यालाही शांतता लाभते. आपला शेजारी जर रोज भांडण करत असेल घरात तर त्यात आवाजाने त्या सगळ्या गोंधळाने आपल्याला पण त्रास होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पाकिस्तानमध्ये डेमोक्रेसी जी आहे ती टिकली पाहिजे, तेही आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरा जो महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे की नवाज शरीफ जे आहे तर नवाज शरीफ यांनी संबोधित केलेलं आहे लंडनमधून या सर्व लोकांना. आणि याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी हे केलेल्या आहेत की तुम्ही मीडियावर रेस्ट्रिक्शन आणलेले आहेत, जर्नलिस्टची हॅरॅसमेंट करताय, त्याच्यानंतर ज्युडिशियरीवर प्रेशर आहे ना, डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनवर प्रेशर आहे. हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत तिथले त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर हे लंडनमधून त्यांनी संबोधित केलं होतं. पाकिस्तानमध्ये म्हणजे राजकीय अस्थिरता जी आहे ती याच्यातून आपल्याला लक्षात येते. दुसरं म्हणजे काय की
ICMRने आता नुकत्याच 2 इंडिजिनियसली डेव्हलप टेस्ट ज्या आहेत त्या लवकर रिझल्ट देणाऱ्या, कमी खर्चिक आणि खूप जास्त सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी असणाऱ्या त्यांना मंजुरी दिलेली आहे. ह्या कुणी तयार केल्या? तर इंडियन इंडस्ट्री जी आहे की सायन्स रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये ज्या काही संस्था भारतात काम करतात त्यांनी केलेलं आहे. तर हा एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे कोविडच्या ह्याच्यामध्ये की आपण आपल्या संस्थांनी खूप चांगलं काम केलेलं आहे किंवा त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि मग आपल्याला कळतं की आपल्याकडेही ते टॅलेंट आहे. फक्त काय आहे ना की त्याला युटिलाइज करणं महत्त्वाचं आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट तिच्यामध्ये आहे. ऑक्टोबर 24 उद्या 75 वर्ष पूर्ण होत आहेत बघा युनायटेड नेशन्सला. आणि हे आधीही आपण केलं होतं. फक्त ही तारीख लक्षात ठेवा MCQ करता ऑक्टोबर 24. तसं हे उद्या परत येईलच. तर एकंदरीतच रिफॉर्म करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. ते प्रत्येक वेळेस आपण बोललेलो आहे. कारण जी काही सिक्युरिटी काउन्सिल आहे आपल्याला तिच्यात जाण्यात इंटरेस्ट आहे. फक्त तिच्यात मेजर ऑब्स्टॅकल जे आहे ते हे P5 चायना, फ्रान्स, रशिया, UK, US यांना जे व्हेटो आहे किंवा नकाराधिकार तर याच्यामुळे काही ही लोक घडूच देत नाही. म्हणजे एकाने जरी नाही म्हटलं तरी ती गोष्ट तुम्हाला करता येत नाही. आणि तिच्यामध्ये चीन असल्यामुळे आपल्यासाठी खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे ऑब्स्टॅकल्स आहेत. आपल्याला सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व पाहिजे. तर 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मोदींच्या भाषणामधूनही त्यांनी ती रिफॉर्मची गरज काय आहे तर ती व्यक्त केली होती. तर बघूयात येत्या काळामध्ये खूप काही बदल होणार नाही युनायटेड नेशन्समध्ये. विंग कमांडर विजयलक्ष्मी रमनम वय वर्ष 92 त्यांचं निधन झालेलं आहे. हवाई दलात त्यांनी 25 वर्ष सेवा दिली होती. 18 ऑक्टोबर 2020 बेंगळुरूला निधन. विंग कमांडर असल्या किंवा कमिशन्ड ऑफिसर म्हणजे पूर्ण दर्जाच्या अधिकारी असल्या किंवा महिला म्हणून वेळेत कोणतीही सवलत न घेणाऱ्या पदावर असल्या किंवा विजयलक्ष्मी यांच्याकडे लढाऊ जबाबदारी तरी त्यांच्याकडे लढाऊ जबाबदारी नव्हती. म्हणजे बघा ह्या ज्या विजयलक्ष्मी होत्या त्या विंग कमांडर पण होत्या, त्या कमिशन्ड ऑफिसर पण होत्या म्हणजे पूर्ण वेळ अधिकारी, पूर्ण दर्जाच्या अधिकारी आणि महिला म्हणून कुठली सवलत मिळणार नाही अशा पदावर त्या होत्या. तरीसुद्धा विजयलक्ष्मी यांच्याकडे लढाऊ जबाबदारी सोपवण्यात आलेली नव्हती. याचे बरेचसे रिझन्स आहेत. लढाऊ जबाबदारी आता जरी यांनी स्थायी हे दिलेलं असेल, आताच मोदींच्या भाषणातला तो मुद्दा बघितला आपण की महिलांना सैन्यामध्ये स्थायी पदं आणि त्या सगळ्या गोष्टी, तर तरी तिच्यामध्ये युद्धातल्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात नाहीत. त्याचे बरेचसे रिझन आहे की चुकून एखादी महिला जर शत्रूच्या तावडीत सापडली नंतर तिच्याबरोबर ती डिग्निटी ऑफ वुमन तो पण एक मुद्दा होता की तो पण खोडून काढलेला आहे काळाच्या ओघामध्ये. आफ्टर ऑल ना सोल्जर आहे बाबा. असे बरेचसे इश्यू आहे. पण त्या काळात तर परिस्थिती फार वेगळी होती म्हणून यांच्याकडे ती नव्हती जबाबदारी. स्त्रीरोग किंवा प्रसूतीशास्त्रज्ञ विशेषज्ञ त्या आहेत आणि त्याच्यामुळे होत्या. तर हवाई दलाचं जे कुटुंब रुग्णालय होतं तिच्यामध्ये त्यांना अधिक काळ काम करावं लागलं होतं. भारताची जी युद्ध आहेत बघा 62, 65, 72 है ना, 71 ॲक्च्युली नॉट 72, 71. तर ह्या सर्व याच्यामध्ये त्यांनी जखमी सैनिकांवर उपचाराची जबाबदारी निभावली होती. विशिष्ट सेवा मेडल त्यांना 1977 मिळालं होतं. तर एकंदरीतच संरक्षण आणि तिच्यामधली महत्त्वाची एक व्यक्ती आणि त्याही महिला म्हणून, तर हे जरा लक्षात ठेवा. ट्विटरद्वारे लेहला जो आहे तो चीनचा भाग दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे भारताने ट्विटरला एक सज्जड इशारा दिलेला आहे. लद्दाखच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये शहीद झालेल्या सैनिकांसाठी लेह येथे हॉल ऑफ फेम या युद्ध स्मारकाच्या इथून प्रक्षेपण केलं जात होतं आणि तिथे ट्विटच्या जिओ टॅगिंग फीचरमध्ये म्हणजे जे काही GPS आहे जिओ टॅगिंग तिच्यात जम्मू काश्मीर चीनी प्रजासत्ताक असं दाखवलं त्यांनी की जम्मू काश्मीर चीनी प्रजासत्ताक. आणि हे सगळा कार्यक्रम लेहच्या हॉल ऑफ फेममधून होत होता. म्हणजे काय की लेह हा चीनचा भाग आहे आणि त्याच्यामुळे भारताने ट्विटरला सरळ इशारा दिलेला आहे की भारताचं सार्वभौमत्व, अखंडता याचा जर तुम्ही अनादर करत असाल तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशी स्पष्ट याच्या ट्विटरला दिलं. आता बघा ही जी न्यूज आहे ही कशासाठी महत्त्वाची आहे की एकंदरीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर गोष्टी मॅन्युप्युलेट कशा केल्या जातात आणि त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा होतो तर त्याचं हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नम जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे 2020चा साहित्य. तर डॉक्टर नम जोशी यांना अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. आता त्यांची 60 पुस्तकं आहेत, तिच्यापैकी 27 पुस्तकं बालवाङ्मयाची आहेत. बाल साहित्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी या सन्मानाने गौरवलं जातं. डॉक्टर जोशी यांनी 17व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पण भूषवलं होतं
आपण हे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन पण बघितलं होतं आणि ती जी संस्था आहे ती दरवर्षी ह्या है ना बाल साहित्य संमेलन घेत असते. फक्त यावर्षीची थोडी अनिश्चितता आहे, तर ती आपण न्यूज बघितली होती. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात विधानसभेमध्ये ठराव पारित करणारं पहिलं राज्य कुठलं? पंजाब. राजस्थान दुसरं ठरू शकतं है ना, त्यांनी म्हटलं आहे. मलबार युद्ध सराव 2020मध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आला, बरोबर आहे. मलबार 20मध्ये चीन सहभागी होणार होते परंतु झाले नाही, हेही बरोबर आहे. मलबार हा हवाई लष्करी सराव 92 पासून सुरू झाला, बरोबर आहे. सो ओके सॉरी 92. सो हा जो पर्याय आहे याच्यामध्ये ब क हवं होतं. ओके क. सो 4 उत्तर याचं. त्याच्यानंतर भारतातील स्तनाच्या कर्करोगाबद्दल योग्य निदान निवडा. दर 29 महिलांपैकी एकीला स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असते, बरोबर. दर 4 मिनिटाला एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्यास निदान होतं आणि स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण 14% आहे. ब क. तिन्ही बरोबर आहे. चंद्रावर 4G सेवेसाठी नोकिया बरोबर त्यांनी करार केला आहे नासानी. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 बाबत बिनचूक विधान निवडा. वन्यजीवांची 6 अनुसूचित विभागणी केली आहे, बरोबर. 6वी जी अनुसूची आहे तिच्यात विलोपित होण्याचा धोका असणारी वनस्पती आहे आणि 5व्या अनुसूचित मानवी जीवनास आणि संपत्तीस अपायकारक प्राणी प्रजातींचा समावेश आहे. ब क. तीनही बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. पहिला प्रश्न, थर वाळवंटातील नाल खाणीत लाखो वर्षापूर्वी लुप्त नदीचे पुरावे सापडले आहेत. ब. ल्युमिनेसन्स डेटिंग म्हणजे प्रदीप्त डेटिंग पद्धतीचा वापर थाळ वाळवंटातील नदी शोधण्यासाठी केला गेला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. इस्रोद्वारे बेनू लघुग्रहावर ऑसिरिस रेक्स यांना हे यान पाठवण्यात आलं. बेनू हे नाव इजिप्तमधील सूर्यदेवतेचं नाव आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, या दोन्ही अयोग्य. पाकिस्तानला FATFच्या करड्या यादीतच ठेवण्यात आलेलं आहे. FATFच्या करड्या यादीतील निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी 27 निकष पूर्ण करावे लागतात. फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही ओके, दोन्ही चूक, नॉट बिनचूक, दोघी चूक आहे. सेबीच्या गुंतवणूकदार संरक्षण निधीतून प्रति गुंतवणूकदार किती भरपाई मिळू शकते? 1,25,00,000, 1,00,000 मर्यादा नाही. 5वा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राने राज्यात सीबीआय तपासाला निर्बंध घातले आहेत. राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांनी सीबीआय तपासाला घातलेले निर्बंध काढले आहेत. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.